गाइस अभी हम अहिल्यानगर से सीधा नागपुर शिफ्ट हो चुके हैं। हॅलो गाईज, आज मी माझ्या फ्रेंडचा बर्थडे नागपूरला जाऊन सेलिब्रेट केला. ते कसं केला चला बघा समोर. हाय, मी आहे मोनू. आय एम बिलॉंग टू नागपूर, बट मी आता अहिल्यानगरला राहते, पण मी आज चालली नागपूरला. सो कशामुळे चालली, माझ्या फ्रेंडचा बर्थडे होता ना, त्याच्यामुळे मी आज खूप एक्साइटेड होती घरी जाण्यासाठी. त्यानंतर खूप वेट केल्यावर मग ट्रेन आली. मग आली तर तिला हात दाखवत होती का थांबून जा बाई, इतक्या लेट तर तू आली. पण मी इतकी खुश होती ना, तुम्ही बघू शकता मला किती स्माइल करत आहे मी, कारण आता मी 3 महिन्यानंतर घरी चालली. फायनली मग मी पोहोचली नागपूरला. मग मी सगळ्यात अगोदर तर मी घरीच आली. मग माझ्या मम्मीला घेऊन मार्केटला गेली. आम्हाला केक वगैरे पण घ्यायचं होतं आणि भाजीचा वगैरे पण. तिकडे इतकी गरमी होत होती ना खूप, पण ठीक आहे, आपलं गाव तर गाव असते. मग आम्ही पोहोचलो बर्थडे. तिला माहिती पण नव्हतं मी येणार आहे म्हणून, तर ती इतकी खुश झाली होती ना. मग सगळ्यात अगोदर तर तिने मला विचारलं गिफ्ट काय आणलं म्हणून. इसका कारण नरेंद्र मोदी. मी गिफ्ट काहीतरी नेलं, पण ते तुम्हाला दाखवणार नाही. तुम्हाला एका ब्लॉग मध्ये मी दाखवलं होतं माझ्या ह्या बहिणींना. मी आज त्यांना भेटले तर इतकी खुश झाली. मग मी केक खात होती. मला केक तर इतका आवडते ना, जितकं मला द्यान तितकं पण कमीच आहे. मग माझ्या मम्मीला पण व्हिडिओ मध्ये घेतली. माझी मम्मी म्हणे फोटो काढत आहे का, म्हटलं हो हो. त्यानंतर मग मी केक तर असं चारून दिला जसं माझाच बर्थडे होता, आहे की नाही. तरी काही पण म्हणा, आपल्या लोकांमध्ये आला तर ती वेगळीच मजा असते, है की नाही. सो गाइस अभी हम अहिल्यानगर से सीधा नागपुर शिफ्ट हो चुके हैं. बघा कसे मजा घेतात ना माझा भाऊ पण आला, तो पण तशीच मजा घेत होता. अशीच मजा घेतल्या जाते ह्या. जाऊ